नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि ऍक्टिव्हिटी नंबर 30. बघूया या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे. लर्निंग आउटकम्स वाचून दाखवतो मी तुम्हाला. यूज ॲप्रोप्रिएट ग्रामॅटिकली फॉर्म्स इन कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनमध्ये आपल्याला ग्रामॅटिकल फॉर्म्स वापरायचे. याच्यात काय आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगेलच. फॉर एक्झाम्पल, नाउन, प्रोनाउन, वर्ब, डिटरमाइन्स, टाइम अँड टेन्स या गोष्टींचा आपल्याला इथे वापर करायचा, म्हणजे या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघा. अनेबल द लर्नर्स टू आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ स्पीच करेक्टली. पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे ते त्यांना व्यवस्थित आयडेंटिफाय करू द्या. काय एक्झॅक्टली काय असतं पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्या डेफिनेशन्स मी बाजूला लिहिले आहे, कारण की याच्यामध्ये जे चित्र दिलेले त्याच्यात त्या डेफिनेशन्स व्यवस्थित दिसत नाहीये म्हणून. सेकंड, प्रोव्हाइड वर्कशीट टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी करेक्टली. आता ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला त्यांनी एक वर्कशीट दिले, ते आपण कम्प्लीट करूयाच, म्हणजे ते पूर्ण करणार आपण. थर्ड, गिव्ह द लर्नर्स मॅक्झिमम प्रॅक्टिस फॉर कॅटेगरायझिंग द पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच कॅटेगरायझिंग करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. फोर्थ, आस्क लर्नर्स टू मेक कम्युनिकेशन अँड आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच. आता कम्युनिकेशन करताना पार्ट्स ऑफ स्पीच जेव्हा आपण वापरतो तर ते कसं एक्झॅक्टली वापरलं पाहिजे आणि कुठे कोणतं पार्ट वापरलं पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं. एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन ॲज पर द चेन ऑफ ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी जशी करणार ॲज अ चेन ऑफ ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची, म्हणजे प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच आपल्याला व्यवस्थित अकॉर्डिंगली आपल्याला समजून घ्यायचं आहे. फर्स्टली, गिव्ह द डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीचा मी डेमो तुम्हाला देईलच. आज द लर्नर्स सम क्वेश्चन्स रिगार्डिंग डेमो ॲक्टिव्हिटी. ते डेमो ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स त्यांना विचारायचे. रिवाइज द ॲक्टिव्हिटी फॉर प्रॉपर कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन चांगलं होण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी आपण रिवाइज करू, म्हणजे तुम्ही ती पुन्हा पुन्हा ऐका फक्त. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स द्या बघा. लिसन द इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स, फॅसिलिटर्स केअरफुली. ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ह्याच्यात दिल्या जातील त्या एकदम व्यवस्थित ऐका तुम्ही. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या गाईडलाईन्स तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी थ्रू, त्या पण आपल्याला व्यवस्थित फॉलो करायच्या आहे. थर्ड, एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू धिस ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीसारख्या अजून ॲक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही करू शकता किंवा कराच, म्हणजे तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच व्यवस्थित समजेल. ठीक आहे, मग आता आपण आपल्या लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला ॲक्च्युली त्यांनी सॉल्व पण करून दिलेली आहे, पण बघा. फिल द बॉक्स ॲप्रोप्रिएटली. पार्ट ऑफ स्पीच रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी. क्लासिफाय ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिलो. द करेक्ट कॅटेगरी चेक ऑफ युअर चॉईस ॲज यू राईट. ठीक आहे, आता हे बघा, हे शब्द दिलेले आपल्याला इथपर्यंत पासून. सॉफ्टली टेबल, स्मॉल, कुक, फ्रीडम, सॉल्टी, कट, ब्युटिफुल, प्ले अँशियसली, अगली, सायंटिस्ट, फिशिंग, आर्टिस्टिक, गॅदर, जेंटली, क्विकली, टॅको, नर्व्हसली, एलिफंट, कलर, न्यू ऑरलँड्स, स्लिपी. ओके, या सर्व वर्ड्सला आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये. ओके, आता ही ॲक्टिव्हिटी त्यांनी सॉल्व्ह करून दिलेली बघा, आपण ते पाहू पहिल्यांदा त्याचे आन्सर्स. मग नाउनमध्ये काय काय येतं? टेबल, एलिफंट, सायंटिस्ट, फ्रीडम, ऑरलॅन्स, टॅको, कलर. वर्बमध्ये काय येईल? प्ले, गॅदर, कट, फिशिंग, कलर. ॲडजेक्टिव्हमध्ये काय येतंय? आर्टिस्टिक, सॉल्टी, ब्युटिफुल, अगली, न्यू, कलर, स्लिपी. ओके, आणि ॲडव्हर्बमध्ये काय येतं? सॉफ्टली, क्विकली, नर्वसली, जेंटली, अँशियसली. ओके, इथपर्यंत आलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं? आता त्याच्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी लर्निंग ॲक्टिव्हिटीज मधली. वॉर्मर ॲक्टिव्हिटी म्हणून ते म्हणतात, माइंड मॅप. आस्क द स्टुडंट्स टू से पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणायचंय आणि कोणते कोणते ते सांगायचं आहे. आता त्याच्यासाठी ही डायग्राम त्यांनी काढून दिली, ही आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये सुद्धा काढायची. ओके, ड्रॉ अ बिग स्क्वेअर ऑन अ बोर्ड अँड राईट पार्ट ऑफ स्पीच इन इट. ठीक आहे, आपण बोर्डवर एक मोठा स्क्वेअर काढला आणि त्याच्यावर काय लिहिलं? पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, राईट द रिस्पॉन्स ऑफ स्टुडंट्स ऑन द बोर्ड अँड. आता स्टुडंट्सचे रिस्पॉन्स काय? पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय आपण पाहिलं होतं? तो वर्ब पाहिलंय, ॲडवर्ब पाहिलंय, किंवा तुम्ही नाऊन पासून सुरुवात करा. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब,
इंटरजेक्शन, कंजंक्शन, प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ह हे आपण पाहिलं. ओके. आफ्टर वॉर्मर ॲक्टिव्हिटी टेक रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी ऑफ पार्ट ऑफ स्पीच गिवन बिलो. खाली पार्ट ऑफ स्पीचचा अजून एक ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितली. फिल द बॉक्स ॲप्रोप्रिएटली. आता हा जो बॉक्स आहे हा आपण इथे ऑलरेडी भरलेला आहे. कळतंय तुम्हाला? आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळूया आपण. काय एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी? एनकरेज द स्टुडंट्स टू फाइंड द करेक्ट वर्ड. आता इथे एक स्टोरी दिलेली आहे स्क्वेरल आणि नटची. तुम्ही लहानपणी ऐकली सुद्धा असेल. ही स्टोरी तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची आहे. मी त्याचे सॉल्व्ह करून दिलेली तुम्हाला फक्त. तर तीच स्टोरी तुम्ही ॲज इट इज तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहा. कम्प्लीट द स्टोरी विथ द टाईप ऑफ वर्ड्स डिस्क्राइब्ड. स्टँडिंग ऑन अ बिग ब्रांच अ स्क्वायरल वॉज लुकिंग ॲट द वॉलनट left on the table. The squirrel checked to make sure no one was watching and jumped to the ground. That is when a cat appeared and started chasing the small squirrel away. म्हणजे स्मॉल स्क्वेरल रॅन अवे असं म्हणायचं. विदाउट वेटिंग द स्क्वेरल जम्प्ड द कॅट, म्हणजे कॅटच्या वरून जम्प केलं. फायनली अलोन द स्क्वेरल कुड ईट द वॉलनट पीसफुल इन पीस. इथपर्यंत कळतंय? ही एक स्टोरी तुम्ही कदाचित ऐकलेली पण असेल. आता त्याच्यानंतर मेन पार्ट येतोय आपला इव्हॅल्युएशन मध्ये. त्यांनी आपल्याला आज द स्टुडंट्स टू रीड अँड राईट व्हेरियस टाइप्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीचचे काही टाइप्स त्यांनी आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेले आहे. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, आर्टिकल, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. आता या चित्रामध्ये ते व्यवस्थित न दिसल्यामुळे मी ते बाजूला लिहिलेले. हे तुम्ही ॲज इट इज तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. मग नाऊन काय? ची डेफिनेशन बघा. अ नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. त्याला आपण नाऊन म्हणतो. पर्सन असेल, प्लेस असेल, थिंग असेल, त्याला नाऊन म्हणतो. पर्सन काय तर म्हणजे गर्ल, बॉय, टीचर यांना आपण पर्सन म्हणतो. प्लेस काय असतं तर स्कूल, होम, स्टोअर याला आपण प्लेस म्हणतो. आणि थिंग्स काय असतं तर पेन्सिल, जॅकेट, डॉग, लॅपटॉप, पेन्स, तुम्ही असं काही म्हणू शकता, मोबाईल, ह्या थिंग्स झाल्या. सेकंड येतं प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघा. अ प्रोनाऊन इज युज्ड इन प्लेस ऑफ अ नाऊन इन अ सेंटेन्स. नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन वापरलं जातं. अ प्रोनाऊन मे टेक द प्लेस ऑफ द नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. प्रोनाऊन कोणाची जागा घेऊ शकतं तर प्लेसची, पर्सनची आणि एखाद्या थिंग्सची जागा घेऊ शकतं. मग त्याच्यात कोण कोण येतं? आय, यू, वी, दे, ही, शी, इट, मी यांचा आपण प्रोनाऊन म्हणून वापर करतो. नंतर येतं वर्ब. वर्बची डेफिनेशन बघा काय. अ वर्ब कॅन टेल व्हॉट ॲक्शन समवन ऑर समथिंग इज डुईंग. अ वर्ब कॅन ऑल्सो एक्सप्रेस अ स्टेट ऑफ बिंग. आता ॲक्शन काय? रन, सीट, थिंक, जम्प, आस्क आणि टॉक ह्या झाल्या ॲक्शन्स. आणि स्टेट ऑफ बिंग काय असतं? ॲम, इज, आर, वॉज, वर या सगळ्या झालं स्टेट ऑफ बिंग्स. नंतर येतं ॲडजेक्टिव्ह. मग आता ॲडजेक्टिव्ह एक्झॅक्टली काय असतं बघा. An adjective describe a noun or a pronoun. An adjective tells what kind, how many or which one. Adjective ह्या तीन गोष्टी सांगतो. What kind, how many, which one. तर मग त्याचे तीन प्रकार काय असतात बघा. What kind म्हणजे काय? हॅपी, ब्रेव्ह, त्याला what kind म्हणतो. How many म्हणजे काय? मोर किंवा टू. TWO2 पाहिजे होतं इथं. ओके. विच वन म्हणजे काय? धिस किंवा दॅट. नंतर येतं आर्टिकल. आर्टिकल म्हणजे काय? द वर्ड्स अ, अँड द बिलॉंग टू अ स्पेशल ग्रुप ऑफ ॲडजेक्टिव्स कॉल्ड आर्टिकल्स. अँड आर्टिकल कॅन बी युज्ड बिफोर अ नाऊन इन अ सेंटेन्स. आर्टिकल हे नाऊनच्या अगोदर वापरलं जातं. ते सिंग्युलर असेल तरच तिथे वापरलं जातं. ओके. एक्झाम्पल बघा. जसं अ डॉग, अ रॅबिट सिंगल आहे. अँड ॲपल, अँड आंट सिंगल गोष्टीच्या बाबतीत बोलतोय आपण. नाऊनच्या अगोदरच वापरता येतं. द बॉय, द बर्ड तिथे आपल्याला हे वापरता येतं. नंतर येतं ॲडवर्ब. ॲडवर्ब. अँड ॲडवर्ब डिस्क्राईब अ वर्ब. वर्ब बद्दल मला सांगता. ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडवर्ब. अँड ॲडवर्ब टेल्स हाऊ, वेन, वेअर ऑर टू व्हॉट डिग्री. या तीन गोष्टी आपल्याला ॲडवर्ब जनरली सांगत असतात. जसं वेन म्हणजे काय? टुडे. हाऊ, क्विकली. आता वेन म्हणजे टुडेच म्हणजे असं नाही. तुम्ही
नंतरच्या गोष्टी पण घेऊ शकता, जसं टुमारो म्हणू शकता, येस्टरडे म्हणू शकता. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस करू शकता. हाऊ म्हणजे काय, क्विकली. ओके, मग क्विकली सोबत अजून तुम्ही ॲडजेक्टिव्ह दुसरे वापरू शकता. व्हेअर म्हणजे कुठे, प्लेस सांगतोय, आउटसाइड, इनसाइड, अबव, ओव्हर, बिलो, असं तुम्ही प्लेस सांगता तिथं. अँड टू व्हॉट डिग्री म्हणजे काय, बेअरली. नंतर येतं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय असतं त्याची डेफिनेशन बघा. अ प्रिपोजिशन कंबाईन्स विथ अ नाउन or pronoun to form a phrase that tells something about another word in a sentence. जसं from, over, to, with, until आणि after यांना म्हणतो आपण प्रिपोजिशन्स. कळतंय. नंतर इथं कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जोडणारे. अ कंजंक्शन जॉईन्स टुगेदर सिंगल वर्ड्स ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स, किंवा सेंटेन्स सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये इन अ सेंटेन्स. जसं अँड, बट, ऑर, नॉट असे बरेचसे कंजंक्शन्स आहेत. नंतर येतं इंटरजेक्शन लास्टली पार्ट ऑफ स्पीचमध्ये. अन इंटरजेक्शन एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग ऑर इमोशन. And interjections can be a single word or a phrase. इंटरजेक्शन म्हणजे काय, तुमची सडन रिॲक्शन असेल इथं आणि त्या रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपण इंटरजेक्शनचा वापर करतो. जसं हेल्प, जोरात ओरडता तुम्ही, माय गुडनेस, ओ, वाव, लुक आउट, किंवा तुम्ही म्हणता ना यस. म्हणजे ह्या प्रकारची एक्सप्रेशन सांगण्यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो. जर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच अजून डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर याच चॅनलवर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचचा एक स्पेशल व्हिडिओ पण पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण डिटेल माहिती विथ एक्झाम्पल्स पण पाहायला कळेल. समजतंय तुम्हाला? ओके. मग आता दीक्षा ॲपचे त्यांनी काही कोड्स दिलेले, यूट्यूब लिंक्स दिलेले आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. यांच्यावर जर तुम्ही ह्या लिंकवर गेले तर तुम्हाला अजून माहिती मिळेल. मग बघा आपण आज काय शिकलो. आय लर्न टाईप ऑफ पार्ट ऑफ स्पीच. आय एम एबल टू फिगर आउट डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच. वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच काय असतं ह्या गोष्टी मला याच्यातनं समजल्या. कळतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.